रामकृष्ण हरी. आज आमचं खूप सौभाग्य की आपल्या या रामनामाच्या लेखनाला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून असतं अनेक साधन वाहतची आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेत असे. तर मी पांडुरंगाच्या चरणी आमच्या भगवान महाराज आव्हाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या रामनामाच्या लेखनामध्ये कृष्ण नामाचं लेखन करावं. फक्त कृष्ण खाली एक ओळ, 30 सेकंद म्हणजे एक ओळ. बस रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आज माझं खूप चांगलं आहे. सगळ्या मूर्तिमंत माणसाच्या सेवेतून, भाग्यवंत माणसाच्या सेवेतून हे लिखाण चालू आहे. भाग्यवंतांनी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संतजन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा. रामकृष्ण हरी म्हणा निरंतर. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंताच्या कृपेनं थोडंसं उमजलं, कळालं म्हणून आपलं रामनामाचं लेखन चालू आहे. तत्पुरुष या रामनामाचं लेखन आमचे भगवान महाराज आव्हाड यांच्या लेखणीतून सार्थ होत आहे. महाराज आता एक सेकंद, आता तुम्ही आपल्या वहीला रामकृष्ण हरीचं लेखन करताय हे बघा. हे म्हणजे मी 2022 पासून लिहिणं चालू आहे. आता बघा मागचा कालखंड आहे हे 2012 चालू आहे. म्हणजे 10 वर्षाच्या वया झाल्या आतापर्यंत. ज्या त्या वेळेला नाही जमल्या आपण आत्ता केला. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तर महाराजांना मी विनंती करतो या नामस्मरणाच्या लेखनामधून कुठेतरी आम्हाला आधार आशीर्वादाच्या स्वरूपातले 2 शब्द. खूप चांगला उपक्रम आहे. राम नामापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. काही सभा देवाला सुद्धा आपल्या नामाचं महत्त्व कळालं. तुझ्या नामाचा महिमा तुझं घडे नेपेक्षा. असा प्रसंग आला एका ठिकाणी आणि तुम्ही रामनामावरती बोलला म्हणून की रामायणामधला प्रसंग आहे. जेव्हा हनुमंतराय एका दगडावरती राम आणि दुसऱ्या दगडावरती मल येतो. हे राम नावाचा दगड आणि म नावाचा दगड असे एकत्र येऊन टक्कत होते. आणि हे कोणी बघितलं? प्रभू रामचंद्रांनी बघितलं की माझं नाव लिहितोय. माझं आलं काय आलं? मग मनात काय आला? माझं म्हणजे मी पण आला, अहंकार आला. आणि त्या अहंकाराने भगवंताने माझ्या नावाने दगड करतो. मी पण एक दगडावरती राम लिहून टाकतो नाही बोल. आणि असं दगडावरती भगवान परमात्म्याने प्रभू रामचंद्राने राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला. तो दगड बुडाला. ज्या रामनामाचा महाराज का बोलले आम्हाला आधार पाहिजे. त्या रामनामा दगडाला आधारच नव्हता तर देवाने सोडला तर आधार कोण देणार? देवाने दगड सोडला तर आधार कोण देणार? त्या दगडाला आधार नव्हता. देवापेक्षा श्रेष्ठ कोण नाही, पण देवापेक्षाही श्रेष्ठ नाम आहे व गगनावाड नाम आहे. असं ते नाम आहे. आणि असा एकदा दगड सोडला, दोनदा दगड सोडला, 3 वेळा दगड सोडला तर 3ही वेळा दगड पाण्यात बुडाला. आणि त्यावेळेस भगवान हनुमंतराय पाठीमागं येऊन देवाच्या पाठीमागे उभे राहिले आणि देवाने पाठीमागं बघितलं. अरे हनुमंतराय तू कधी आला? म्हणजे पहिल्या दगडाला आलो. की देवा तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळणार नाही. ही अद्भुत शक्ती असते. देव म्हणजे कोण आहे? देव म्हणजे चेतना आहे. देव म्हणजे शक्ती आहे. देव म्हणजे भक्ती आहे. देव साक्षात दिसत नाही आणि दिसणारा नाही. ज्याला दिसला तो अजून सांगायला परत आलाच नाही. देव पाहावयाशी गेलो त्याची देव भाऊनी ठेवलो तर ते सांगायलाच आले नाही. देव मिळवण्याकरता आपल्याला भक्ती पाहिजे. तसा महाराजांनी हा उपक्रम वाटतं गेले 4 वर्ष आहे. 4 वर्ष माझ्या त्या दिवशीला वाटतं 4 वर्ष. तर जेव्हा त्यांनी हा संकल्प मनात घेतला आणि तेव्हा मला फोन केला की मी असा संकल्प केला आहे म्हणून अतिशय मी काय मंत्र लिहू. त्यांनी पाटील महाराजांचं पण विचार घेतले. नंतर मलाही फोन केला तर मी थोडीशी भर टाकली. गोविंद माधवा ही गोविंद माधवा फक्त याच्या पुढे ॲड करा. रामकृष्ण हरी गोविंद माधवा एवढं ॲड करा म्हणजे गोविंदही आला, माधव येईल आणि प्रभू रामचंद्र तर आहेत. राम रमयंती कृष्ण करसती ऐक्यानंद हरी हे तिन्हीचं स्वरूप हा रामकृष्ण हरी मंत्राचा आहे. आणि हा रामनामाचा जप प्रत्येकाच्या मुखामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा जर आपल्याकडे राहिला तर हेच आपल्याला साथीला येणार आहे.
त्याच्यामध्ये खूप काय सांगण्यासारखं आहे, खूप काय बोलण्यासारखं आहे. राम नामाने आपण तरू कसं जातो, राम नामाने त्रैलोक्याची यात्रा होते. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. बोलूया ना असे या नामाने 3 लोकांची यात्रा होती. माझा आवडीचा हे दृष्टांत मी सांगू का? 100% मी बोलला तर रामकृष्ण हरी आहोत त्यानिमित्तानं तुमचं आमचं श्रवण चांगलं. आता 2 मित्र असतात. जसे आता मुरली महाराज आणि आम्ही एक मित्रत्व होतं, एक स्वैर संबंधाचं नातं होतं आणि मित्रत्वाचं नातं सख्याचं असतं. असा भगवान परमात्म्याने सुदामा गेला, कसं संबंध होते हो? मित्रत्वच होतं की नाही? काय मिळालं? सोन्याचं गाव मिळालं की नाही? मग मित्रत्वाचा संबंध मित्रत्वात टिकवता आलं पाहिजे आणि ते टिकवलेले मित्र सुदामाने शेवटच्या क्षणात करून दाखवलं की सुवर्णाची नगरी अखंड गाव करून टाकलं. स्वतःकरता मागायला काय गेले नव्हते. पण 2 मित्र होते. 2 मित्रापैकी एका मित्र सात्विक होता आणि एक मित्र आस्तिक होता, नास्तिक होता. नास्तिक म्हणजे त्याला धर्म ग्रंथ संत याची काय त्याला चाहूल नाही, याच्या विरुद्ध वागणं त्याला म्हणायचं नास्तिक. आणि जो आस्तिक जो आहे त्याला सात्विक आहे, त्याला भगवंताची, संतांची, ग्रंथाची, देशाची आवड आहे, तो सात्विक आहे. त्याला असं वाटतं की दुसऱ्यांचा कळवळा आपल्या मनामध्ये जेव्हा येतो, दुसऱ्याबद्दल चांगले विचार त्याच्या मनामध्ये येतात, तेव्हा त्यांनी एका ठिकाणी महाराजांना प्रश्न केला. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो खूप नास्तिक वागतोय, त्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण येत नाही, त्याला ग्रंथ संतही आवडत नाही, त्याला कीर्तन सोहळा म्हणला का तो लांबच उभा राहतो, जवळ येतच नाही. त्याच्याकरता काय उपाय करायला लागेल असा प्रश्न त्यांनी आपल्या गुरुकडे मांडला. आणि गुरुने सांगितलं काय हरकत नाही, आज आपला काल्याचा प्रसंग आहे, काल्याचं कीर्तन होणार आहे, दिंडी सोहळा निघणार आहे आणि दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून तेव्हा मला त्याच्या घरावरून दिंडी घेऊन जा आणि तिथे मला सोडून द्या. तर पुढचं मी बघून घेतो, तुम्ही दिलेलं काम मी बघून घेतो असं म्हटल्यानंतर दिंडी सोहळा त्या घरावरून गेला आणि महाराज त्या ठिकाणी दिंडीचं भजन झालं. त्याने ऐकलं दिंडी माझ्या घरावरून येते, म्हटलं त्याला अजून वाईट वाटायला लागलं. तो घरात जाऊन बसला, बाहेर काय आला, दिंडी अजून जवळ आली, रामनामाचा गजर व्हायला लागला, अजून तो आतल्या घरात जाऊन बसला. काही नामस्मरण माझ्या कानावर येऊ नये म्हणून दुसऱ्या घरात जाऊन बसला. घरात घर, पूर्वीचे वाडे कसे असायचे सर्वांना माहिती आहे. वाड्यामध्ये वाडा असतो, त्याच्यामुळे